हल्ली तरुणाईच्या बाबतीमध्ये खूप मोठी तक्रार समाजातून, घरातून, आई-वडिलांकडून सर्वच ठिकाणाहून येत असते. ती म्हणजे हल्लीचे तरुण मुलं-मुली वेळ खूप वाया घालवतात. आता हा वेळ त्यांचा खूपच वाया जात असतो. तो इतका काही अभ्यासामध्ये गुंग नसतात, इतका काही ते कामामध्ये गुंग नसतात, इतकं काही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर नसते किंवा घरातली माणसं किंवा कोणी इतकी काही कामं त्यांना सांगत नसतात. खूप असा मोडेस्तोवर काही अभ्यासही करत नसतात. काही म्हणजे इतकं त्यांच्यावरती बंधन नसतं खरं तर. तरी सुद्धा त्यांना वेळ हा पुरत नाही. त्यांचा वेळ कुठे जातो? तर निरर्थक गोष्टींकडे वेळ जास्त जातोय. मग ती कारणं त्याची अनेक आहेत. तर पुस्तक वाचन नाही किंवा कुठल्या गोष्टी स्पोर्ट्समध्ये नाहीत किंवा कुठं काही व्याख्यानांना जाणं, कुठं प्रदर्शनांना जाणं, हे सर्रास आता कमी होत चाललेलं आहे. इकडे तरुणाई वळतच नाही. खूप कमी मुलं-मुली या ठिकाणी दिसत असतात. तरी सुद्धा मग हा वेळ यांचा जातोय कुठं? तर याचं शोध त्या तरुणाईने घेतला पाहिजे आणि घेण्याची आज आणि आता वेळ निर्माण झाली आहे. परिस्थितीच तशी झालेली आहे, की हल्ली आता तरुणाई ज्या ठिकाणी हवी आहे, ज्या ठिकाणी दिसायला पाहिजे, ज्या ठिकाणी ती उपस्थित असली पाहिजे, तर त्या ठिकाणी ती दिसत नाहीत. तर वेगळ्याच ठिकाणी जिथं दिसायला नको तिथं दिसत आहेत. जिथं ज्या गोष्टी करायला नको तिथं ती करताना दिसत आहेत. जिथं ज्या गोष्टी खूप खालच्या दर्जाच्या आहेत, की ज्या त्यांच्या शरीराला खराब करणाऱ्या आहेत, मनाला खराब करणाऱ्या आहेत, त्यांच्या विचारांना खराब करणाऱ्या आहेत, त्या ठिकाणी ही तरुणाई दिसत आहे. तर या तरुणाईने आपला वेळ कुठं जातोय याचा शोध स्वतःच घेतला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. रोज त्याचा अपडेट घेतलं पाहिजे, की आपला आज दिवसभराचा वेळ गेलाय कुठे, कुठे जायला पाहिजे आणि आपण करतोय काय. तर याचा शोध त्यांनी स्वतः घेतला तर नक्कीच त्यांना कळेल, की इतका वेळ आपला अभ्यासाचा होता, इतका वेळ आपला घरी थांबण्याचा होता, इतका वेळ आपल्याला खेळण्याचा होता, इतका वेळ आपल्याला देवपूजेचा होता किंवा मंदिरात जाण्याचा होता किंवा काही वाचनाचा होता. तर या गोष्टींचा जो वेळ आहे, घरातल्या कामांचा वेळ होता, कुठं सणावाराला कुठे जाण्याचा वेळ होता, कुठं नातेवाईकांकडे भेटण्याचा वेळ होता किंवा कुठे दवाखान्यामध्ये पेशंटला काही वेळ थांबण्याचा होता त्यांच्याजवळ. असा वेळ जो आपला कौटुंबिक वेळ होता, आपला जो शिक्षणाचा वेळ होता, अभ्यासाचा वेळ होता, तर तो नेमका जातोय कुठं? तो करतोय काय? आपण त्या वेळेचं नियोजन काय करतोय? कसं करतोय? तर हे बघितलंच जात नाही आणि हे बघितलं जात नाही त्यामुळे त्यांना कळत नाही, की आपला वेळ नक्की जातोय कुठं. तर हा वेळ जाऊन देता कामा नये. हा वेळ साठवून ठेवला पाहिजे. या वेळेचं मूल्यमापन केलं पाहिजे. या वेळेचं नियोजन केलं पाहिजे. या वेळेचा वापर केला पाहिजे. तरच तुम्हाला एक दिशा मिळेल, एक ट्रॅक मिळेल आणि त्या ट्रॅकने तुम्हाला योग्य दिशेने मार्गस्थ होता येईल. त्याच्यावरचं सोल्युशन काढता येईल. कुठे अडी-अडचणी आहेत, कुठं एक खूप समस्या आपल्याला जिथे खूप मार्गस्थ ठेवण्यासाठी अडलेले आहेत, अडथळे निर्माण झालेले आहेत, त्याला पाहिलं, शोधलं तरच त्यातले ते खाचखळगे सापडणार आहेत. त्यासाठी वेळ देणं महत्वाचं आहे ना. तुम्ही वरवर फक्त असं मला वेळच नाहीये, मी याच्यातच बिझी आहे, मी त्याच्यातच बिझी आहे, मला हे काम करायचंय, मला ते काम करायचंय, परंतु मला वेळच नाहीये, मी करू शकत नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत या निरर्थक आहे. याच्यातून कुठलं कामही होत नाही, याच्यातून कुठल्याच गोष्टी सक्सेस होत नाहीये. तर तो वेळ जो आहे तो वेळ जातोयच कुठं त्याचा शोध घेतला पाहिजे आणि चांगल्या गोष्टींसाठी जो वेळ द्यायला हवा आहे तर त्या चांगल्या गोष्टी सुद्धा होत नाहीये आयुष्यामध्ये. आपल्या तब्येतीकडेही आपलं लक्ष नाहीये, आपण सुदृढ होत नाहीये, आपली तब्येतही कमजोर होते, आपली मानसिकताही कमजोर होते, आपला अभ्यासही कमजोर होतोय, आपला घरातला कुटुंबातला आधारही कमजोर होतोय. सगळीकडेच आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कमजोरी आहे. आपल्या शरीरात, मनात तसेच आपल्या जगण्यामध्येही जर कमजोरी असेल तर ही कमजोरी कुठल्या कुठं घेऊन जाईल माणसाला. तर हे किती धोकादायक आहे. यावरती प्रयत्न करून तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. तर त्यासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. आज आणि आत्ता लगेचच तो वेळ साधला पाहिजे आणि खरोखरच त्या वेळेकडं पाहणं, त्याचं नियोजन करणं आणि आपल्याला स्वतःला त्या वेळेप्रमाणे मार्गस्थ करणं ही खूप गरज निर्माण झालेली आहे.
काय झालंय हल्ली कोण त्याकडे बघतच नाही आणि त्याला विशेष महत्वच देत नाहीये, की का महत्वाचं झालंय, भेटीगाठी महत्वाच्या झालेल्या आहेत किंवा एकमेकांना काहीतरी देणं घेणं हे जास्त महत्वाचं झालेलं आहे. तर हे इतकंसं महत्वाचं नाहीये, परंतु ज्या नको त्या गोष्टींना महत्व दिलं जातंय आणि ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या मात्र दुर्लक्षित केल्या जातात. त्याकडे बघितलं सुद्धा जात नाही आणि मग त्या विनाशकारी ठरलेल्या आहेत आणि त्याचा सगळ्या आपल्या आरोग्यावर, कुटुंबावर, शिक्षणावर, आपल्या आर्थिक परिस्थितीवर, आपल्या नियोजनावर, सगळ्याच गोष्टींवर त्या परिणामकारक ठरलेल्या आहेत. आणि हा परिणाम इतका विचित्र आणि इतका घातक होतोय, की तो जगण्याला असा असमर्थ करतोय. जगण्याची दिशा हरवली, वाट हरवली, जगणं हरवलंय, माणुसकी हरवले, मार्गस्थ होणं हरवलंय, या सगळ्या गोष्टी हरवलेल्या आहेत आणि या दाट धुक्यामध्ये कुठेतरी अदृश्य झालेल्या आहेत. त्यातून शोधता शोधता आता वेळच पुरेनासा झालेला आहे. तर या वेळेचं नियोजन हे केलं पाहिजे. वेळ कुठं जातोय याचा शोध घेतला पाहिजे आणि आज आणि आत्तापासून त्यासाठी पावलं उचलली पाहिजे. आणि मग बघा, हे वेळ जेव्हा तुमच्या हातामध्ये येईल, ही वेळ जेव्हा तुम्हाला सापडेल, ही वेळ जेव्हा तुम्ही शोधाल, ही वेळ जेव्हा तुम्ही गाठाल आणि ही वेळ जेव्हा तुम्ही स्वतःकडे अशी धरून ठेवाल घट्ट, त्यावेळेला तुम्हाला या सक्सेसपासून, तुमच्या या आरोग्यातल्या यशापासून, तुमच्या या धावण्याच्या वेगाला ही कशी मार्गस्थ ठेवणारी मिळते ती बघा. आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो, त्याचं समाधान तर उच्च कोटीचं असतं. हे कुठं पैशामध्ये मिळत नाही, हे कोणाच्या मदतीत मिळत नाही, हे कोणाकडूनही आपल्याला मिळत नाही, ते आपल्या स्वतःमध्ये असतं. तर ते आपण स्वतः ते सापडायचं असतं आणि सापडलं तर त्याला सोडायचं नसतं, ते आपण आपल्याजवळ सुरक्षित ठेवायचं असतं, कायमस्वरूपी ठेवायचं असतं. म्हणूनच वेळ हा जातोय कुठे आपला याकडे आजच लक्ष द्या आणि ती वेळ गाठा. नक्कीच तुमची घोडदौड एक यशस्वी व्यक्तिमत्वात, यशस्वी तुमच्या करिअरमध्ये, यशस्वी शिक्षणामध्ये आणि सगळ्या यशस्वी दुनियेमध्ये तुम्हाला कुठल्या कुठं टॉपवर घेऊन जाईल.